सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली तर पावसामुळे उज्ज्वला नदीच्या पुलावर पाणी आलेलं आहे। त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला। पुलाची उंची वाढवण्याची मागणी देखील आता करण्यात आलेली आहे। मोठ्या पुलाची गरज असल्यामुळे आम्ही कसं कोणाकडे म्हणजे आता इकडे गेलो तिकडे गेलो फक्त एवढाच करतात हे की आमच्याकडे काय बाकी पर्याय नाही। कोणतरी आजारी पडला तो तिथंच असतो, तोपर्यंत त्याचा जीव जाईल अशी कंडिशन या पुलाची आहे। आणि तिथनं न्यायचा म्हणजे ते काय होत नाही। तिथनं आता एखादा जास्त आजारी असेल तर तिथनं जाणार नाही तो, कारण त्याला उचलून न्यावा लागतो। असं 2-3 वेळा ही घटना घडलेली आहे। अजून इथं काय कोणाचा काय विषय नाही आहे। शाळेतील मुलं आहेत, सगळं इथं शाळा आहे, त्यांना एकदम म्हणजे जीव घेणं प्रवास आहे। आमच्या आता अचानक कोणाला बघा नसेल काय नसेल तर इथून कसं कोण येणार ते माहिती नाही। डोक्यावर नाही तर खुर्चीवरून 7 तास जावं लागेल, एवढी हालत आहे। सगळ्यांना सांगून झालंय। हा रस्ता सुद्धा ना पूर्ण खणून गेलेला आहे। आतमध्ये बघायचं हे पाणी गेल्यावर तुम्हाला दिसेल। फक्त मागच्या वर्षी ते आमचे ग्रामपंचायत सदस्य म्हणजे इथले आहेत कौशल भाऊ यांनी फक्त सिमेंट पिशव्या दिल्या, बाकी गावातल्या लोकांनी मिळून सगळं म्हणजे स्वतःच्या मेहनतीने बाकी सगळं केलंय। साकवाचं पण तसंच ते कौशल भाऊ त्यांनी फक्त थोडंफार म्हणजे डागडुजी आपल्या यातून केलेली, बाकी इथं कोणीही लक्ष देत नाही, काही नाही। आता इमर्जन्सी काय झालं तर एवढी तुम्ही पण बघू शकता, एवढी हालत बेकार आहे। तर उज्ज्वला नदीला आलेला पूर देखील आपण पाहतोय। पुलावरून पाणी सुरू असल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे आणि एकंदरीत या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। आपण पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातली परिस्थिती आपण पाहू शकतो। तांबाडगेवाडी इथे जो जाणारा कॉजवे आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। याची उंची कमी असल्यामुळे इथल्या नागरिकांना या कॉजवेच्या बाहेर पुढे जाता येत नाही। जवळपास 25 ते 30 घरांचा इथले संपर्क तुटलेला आहे। आपण पाहू शकतो कशा प्रकारे सिंधुदुर्गात जो मुसळधार पाऊस पडतो तिथली परिस्थिती आपण पाहू शकतो। कुडाळ तालुक्यातल्या या तेंडोली गावातली जो कॉजवे आहे तो 10 वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि त्यानंतर याची उंची मात्र कमी राहिल्यामुळे आता या कॉजवेवरून पाणी जातं। आपण इथली परिस्थिती पाहू शकतो। एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संयोगेश सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।